श्लोक 12वा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अर्थ, सूर्यामध्ये जे तेज आहे आणि जे सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आणि अग्नीत सुद्धा आहे. ते माझेच म्हणजेच ईश्वराचे किंवा परमेश्वराचे तेज आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. परमात्मा प्रत्येक रूपात आहे. तो विश्वात्मा विश्वरूप आहे. म्हणजेच तो प्रत्येक आकृतीत, मूर्तीत, रूपात, शरीरात विद्यमान असतो. इतकेच नाही तर तो सर्व विश्वातील कार्यसुद्धा चालवतो. तोच सूर्य व चंद्र यांना ऊर्जा रूपाने पृथ्वीवरील सर्व भूतमात्रांचे भरण पोषण सुद्धा करायला सांगतो किंवा त्यांच्याकडनं ते करवून घेतो. सूर्यामुळे जगाला प्रकाश व उष्णता मिळते. पण या सूर्याला प्रकाश व ऊर्जा कुठून प्राप्त होते? तर विज्ञानाचे संशोधन असे सांगते की सूर्यावर अणुप्रक्रिया होत राहते. पण पुढचा प्रश्न असाही निर्माण होतो की ती क्रिया कोण घडवतो? अणुप्रक्रियेतून तेजच का बाहेर पडते? तसेच सूर्याचे ते तेज पृथ्वीपर्यंत आल्यावर सर्व जीवांच्या सुद्धा उपयोगी पडते. प्राण्यांना चेतना मिळते, मात्र त्या तेजाचा, उष्णतेचा भूतमात्रांना त्रास होत नाही. या सर्व गोष्टी सृष्टीमध्ये हजारो लाखो वर्षे सुरळीतपणे सुरू आहेत. ती योजना फक्त परमेश्वरच व्यवस्थित अंमलात आणत आहे किंवा तोच एकटा ह्या सर्व गोष्टी करू शकतो. सूर्याप्रमाणे चंद्राचे व अग्नीचे तेज पण परमेश्वराचेच आहे. चंद्र परप्रकाशी आहे, म्हणजे त्याला सूर्याकडून ते तेज मिळते किंवा प्रकाश मिळतो. सूर्याचे तेज चंद्रावर पडते, तेथून ते परावर्तित होऊन पृथ्वीवर येते. म्हणूनच आपण चंद्राचे तेज नुसत्या डोळ्याने पाहू शकतो. अग्नीचे तेज व उष्णता सुद्धा सूर्याचीच आहे. अग्नी लाकडातून प्रगट होतो, म्हणजे लाकूड पेटवले की त्यात साठवलेली ऊर्जा बाहेर पडते आणि त्यालाच आपण अग्नी असे म्हणतो. सूर्याचीच ऊर्जा झाडे लाकडात साठवितात, तीच अग्नीचे रूपाने बाहेर पडतात. इथे एक मुद्दाम गोष्ट नमूद करते. मध्यंतरी एक व्हॉट्सअपवर असा मेसेज आला होता की थंडीच्या दिवसात जंगलातली माकडं जी असतात ती जंगलातली वाळलेली लाकडं एकत्र करतात, गोळा करतात आणि त्याच्याभोवती गोल बसून त्या लाकडातील उष्णता जी आहे, ऊब आहे, ती आपल्याकडे खेचून घेतात. मात्र ह्यावेळी ती लाकडं पेटवलेली नसतात आणि ते त्यातलं सगळं उष्णता आणि तेज त्यांनी खेचून घेतल्यानंतर ती लाकडं तिथेच टाकून ती माकडं निघून जातात. अर्थात ही जी लाकडं तिथे पडलेली असतात ती अगदी वाळलेली असतात, पण ही लाकडं त्यानंतर कधीच पेट घेऊ शकत नाहीत. त्याच्यावर अगदी रॉकेल किंवा तेल ओतून ती पेटवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती पेटत नाहीत, कारण त्यातली सर्व ऊर्जा किंवा शक्ती, उष्णता आहे ती त्या माकडांनी खेचून घेतलेली असते. आणि निसर्गातील हा एक मोठा चमत्कार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि यातूनच ही सूर्याची ऊर्जा लाकडात साठवलेली असते हा सिद्धांत सुद्धा इथे खरा ठरतो. आपण तेलाचे, रॉकेलचे, पेट्रोलचे दिवे लावतो तर ते सर्व सूर्यापासूनच ऊर्जा घेतात, कारण तेल वनस्पतीजन्य आहे. झाडांनी सूर्याचीच ऊर्जा स्वतःच साठवलेली असते आणि ती तेलामध्ये, रॉकेलमध्ये, डिझेल किंवा पेट्रोलमध्ये येते. आणि अर्थातच ही सर्व खनिजे खाणीतून बाहेर काढली जातात. त्याचे मूळ या झाडातच आहे, कारण प्राचीन काळी जी झाडे भूकंप व अन्य कारणांनी जमिनीत गाडली गेली होती त्यापासून खनिज तेले व दगडी कोळसा यांची निर्मिती होते. म्हणूनच अशा प्रकारची सर्व ऊर्जा सूर्यच आहे, म्हणजेच पर्यायाने परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे किंवा ती त्याचीच आहे. सूर्य, चंद्र, अग्नी यातील ऊर्जेचे रूप वेगळे असले तरी त्याचा मूळ स्रोत परमेश्वरच आहे. 7व्या अध्यायात प्रभास्मी शशी सूर्ययोः असे भगवंताने सांगितले आहे. तर 10व्या अध्यायात विभूती सांगताना ज्योतिषाम रवी असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजे सर्व तेजस्वी ज्योतींमध्ये रवी म्हणजे सूर्यच जो आहे तो भगवंताची विभूती आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.
इथे आपण थांबूया.